कंप्लीट आपल्याला पाऊस येण्यासाठी 12 दिवस शिल्लक राहणार आहे. 5-6 जूनला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण बदल झाला तर त्याचा परत निश्चित दिला. पण माझं म्हणणं आहे तोपर्यंत आपण आपले शेतीचे कामं करून घेणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी. उत्तर महाराष्ट्रातील काय होणार आहे म्हणजे 26-27 मेच्या दरम्यान देखील पूर्व मोसमी पाऊस असणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रात देखील काय होणार आहे म्हणजे 1 जूनच्या नंतर देखील बऱ्याच ठिकाणी तिकडल्या भागात देखील चांगला मान्सून पूर्व नंदुरबार जिल्हा झाला, धुळे जिल्हा झाला, जळगाव जिल्हा झाला, नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस बरसणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. पण उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे 5 जूनच्या अगोदर तुमचे शेतीचे कामं सगळे रेडी करून ठेवा. कारण की मान्सून पूर्व पाऊस बी बरसणार आहे आणि त्याच्या पाठीमागून मान्सून येईल म्हणून पीक यावर्षी. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतीमध्ये पेरणी करत असताना, लागवडी करत असताना स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा. जमिनीमध्ये ईदभर ओल गेल्याच्या नंतर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ शकता. 4 बोट गेलं तर तुम्ही पेरणीचं पाणी पेरणीचा निर्णय घेणं हे तुम्ही तुमचं स्वतःचं ठरवायचं. आमच्या जबाबदारी नाही. तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्या. आम्ही फक्त पाऊस सांगणार. पेरणी करायची की नाही करायची हे सगळं तुमच्या हातात राहील म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो तुम्हाला, कोणता तज्ज्ञ सांगणार नाही. 1 जून नंतर महाराष्ट्रात पडलेला पाऊस हे मान्सूनचा गृहीत धरायचा आणि 31 मेच्या अगोदर जे पडेल त्याला अवकाळी असं समजायचं, हे मात्र गृहीत धरायचं. म्हणून काय करायचं 1 जून नंतर जर तुमच्या शेतामध्ये चांगला ईदभर ओलीचा पावसाळा असला तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. पण तुम्हाला सांगू इच्छितो यावर्षी मान्सूनसाठी इतकं पोषक वातावरण कधीच नसतं. पण तुम्ही बघा 30 आणि 31 तारखेला आपली केरळची देवभूमी चांगला मान्सून सक्रिय होणार आहे आणि ते सक्रिय झाल्याच्या नंतर 4 ते 5 दिवसात मध्ये 5-6 जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्रात येऊ शकतो म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि शेतकऱ्याला एक चांगल्या म्हणजे विशेष बियाणे निवड करत असताना तुम्ही तुमच्या आपल्या पाहुण्याला, आपल्या नातेवाईकाला, आपल्या स्वतःच्या अनुभवानुसार ज्या बियाणाला गेल्या वर्षी आदमध्ये यापुढं पहिलं बी काय उतार आला असे बियाणं निवडा. म्हणजे जे चांगलं आहे, ज्याच्यामध्ये येलो मोजॅक येणार नाही, खोडकिडा लागणार नाही अशा जाती निवडा. लवकर येणाऱ्या निवडा. पण स्वतःचा अनुभव असेल, पाहुण्याचा, नातेवाईकाचा असं घेऊन बियाण्याची निवड करा. मी देखील माझी शेती करत असताना मी देखील काय करतो, माझे स्वतः